रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. चला तर मग सकाळची कामं फटाफट आवरलेली आहेत. तर आता स्वयंपाकामध्ये आपल्याला रानभाजी बनवायची आहे. तर कोणती रानभाजी आहे ते चला पाहूत. तर पहा, ही रानभाजी म्हणजे ही पात्राची भाजी. बऱ्याच मंडळीला माहीत असेल. तर शेतातून ताजे आणलेले. कधी ही कुठल्याही भाज्या निवडून धुवायच्या नाहीत, कधी पण धुतल्याच्या नंतर निवडायच्या. आणि अशा उकळून नाही करायच्या, कधी पण उकळून पिळून करतो आपण. तर कारण उकळून जर ह्या भाज्या पिळून केल्या ना मोकळ्या, तर याचं जे पाणी जातं ना, त्या पाण्यामध्ये पूर्ण विटामिन जातं उकळ्या पाण्यात. त्यामुळे अशीच चिरून कच्ची भाजी फोडणीला द्यायची, कारण ही भाजी बऱ्याच आजारावर काम करते. खूप छान आहे शरीरासाठी, आपल्या पोटासाठी. कोणी कोणी काय करतं, ह्या भाज्या काय करते, कट करतात, उकळतात आणि पिळतात आणि ते पाणी फेकून देतात. तर त्या पाण्यामध्ये पूर्ण आपलं जीवनसत्व निघून जातं. पालक झालं, हे झालं, कधीच पाणी फेकून द्यायचं नाही. तर आम्ही ही कच्चीच भाजी फोडणीला देणार आहोत. तर यासाठी काय काय साहित्य लागते ते पहा. तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एकदम ही भाजी साधी आणि सोपी आहे. एक 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेले, तुम्ही ठेसून घेता किंवा जे तुकडे करून पण टाकू शकता. आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या, आणि ह्या पण चेचून नाही घ्यायच्या, ह्याचे असे बारीक कट करून तुकडे घ्यायचे, दाताखाली लागले छान वाटतात. आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा थोडासा आपल्या आवडीनुसार, फोडणीसाठी तेल आणि चवीनुसार मीठ. तर ही भाजी अशी छान निवडलेली आहे धुवायच्या अगोदर, त्यामुळे आता निवडायची गरज नाही. आणि अशी मोठी मोठी पानं याची कट करायची, जास्त बारीक पण नाही करायची, अशी छान वाटते अशी. तर पहा, हे अशा प्रकारे कट केलेली. हे भाजी 2-3 मिरच्या टाकल्या तरी चालतात, नुसत्या मिठाची केली तरी छान लागते. ह्या पहा, मिरच्या अशा एकदम मोठ्या मोठ्या कुटायच्या, एकाचे 2 तुकडे व्हावे असे, बारीक नाही करायचे बिलकुल. तर आता इथं गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवलेली. कढई गरम झालेली, याच्यात तेल घालून घ्यायचं. पहा, तेल पण छानपैकी गरम झालेले. आता ह्याच्यात ह्या पाही असा कट केलेला लसण, ह्याच्यात जिरी मोहरी काही घालायचं नाही. लसण पण छानपैकी लालसर झालेले. आता याच्यात जे हे मिरच्याचं भरड कुटलेलं आहे ना, हे घालायचं. मिरची पण छानपैकी परतलेली आहे. आता याच्यात थोडीशी हळद घालायची. हळद टाकली नाही टाकली तरी चालते, तसं काही नाही. आता हे छानपैकी परतलेले. आता याच्यात आपण हे भाजी जी धुवून कट करून घेतली होती, तर ही भाजी घालायची, अशी छान नितळायला ठेवायची, म्हणजे असं जास्त पाणी होत नाही कढईमध्ये. एकदा अशी चांगली परतून घ्यायची. आणि याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचे, का अर्धा चमचा. आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा घालायचा. तुम्ही घाला नाही घाला, नाही घातलं तरी छान होते भाजी, घातला तरी छान लागते चवीला. आपल्या आवडीनुसार घालायचं थोडंफार. आणि याला अशी प्लेट झाकून बिलकुल ठेवायची नाही वाफ घ्यायला, कारण ही भाजी लगेच याला पाणी सुटतं. प्लेट झाकल्यानंतर एकदम गदगद होते आणि अशी छानपैकी अशी मोकळी भाजी होत नाही. त्यामुळे प्लेट झाकायची नाही, अशीच भाजी नरम होते छान. तर पहा मंडळी, झाली भाजी तयार आपली, एकदम गावरान आणि सोप्या पद्धतीनं. कशी वाटली आमची पात्राची भाजी? आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी, तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा. फक्त धुवून चिरून अशी कच्चीच फोडणीला द्यायची, बिलकुल उकळायची नाही. आणि मग पहा चवीला कशी लागते ते, आणि आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.